चाललं इकडे वांग्याची भाजी केली. बाहेर कोणाला काय दाखवत तर राज्याचं होईल. तिथं ती चाललंय मग दिसली मी. मग माझ्या इथं मानव काय झालंय का गली दुखतंय. फुटकुळे आल्यासारखं वाटतंय. काय म्हणते माझं वय कपडे धुतले आता वाळू घालती. पप्पाचं आवरायचंय अजून. हॉटेलवर जायचंय. आज हाय पाडवा. पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप मस्त आनंद. कपडे धुवत म्हणलं आजी करते स्वयंपाक. आजीचं चाललंय स्वयंपाक. म्हणलं आपलं बाहेरचं तरी पटापटा आवराव. आपलं चालतं स्वयंपाक धमान सगळं आवरलं. हिवाळी थोडस झाडून काढलं. सणासुदीला लागतंय किंवा सगळं मी झाडून काढले ती वाटाई. ज्ञानेश्वरीने मेहंदी पण काढली वेग. मला होते उशीर यायला. मला मेहंदी काढायला आवडते. दुसरा आहे का कोण अजून? दोन दोन कपडे लई होती म्हणून म्हणलं आता चला आधी कपडे धुवावतो. दिवाळी तर झाली का माझी मेहंदी. तिची मेहंदी बघा. गळी बघती माझ्याकडं. पाणी दाखवायचंय तिला. चला तुमची सगळ्यांची दिवाळी झाली. शॉपिंग झाली. काल लक्ष्मीपूजन होतं त्याच्यामुळे काल पूजन असतं ते. तेच की काल सगळ्यांची झाली खरेदी मस्तपैकी. आणि दिवाळी पण झाली कालच. असू द्या चाललंय आता. माझ्या मम्मीने काय खरेदीच केली नाही. कुणी? तू. काय खरेदी करायची? साडी आणली की आता काय करते? हा माझ्या मम्मीने फक्त आजी आणि तिला म्हणजे आजीने पण नाही खरेदी काय केलं. फक्त साड्या आणि तू पण साड्या. माझी पॅन्ट कुठं होती धुवायला? अगं काल ती पॅन्ट धुतली या. धुवायला होती बाई. रोज पॅन्टी धुवायला येत्या. काय सांगू तुझं कौतिक. अरे कालच मी धुतली. मी काल स्वतःहून काढली पॅन्ट. रोज तेवढंच धुणे. रोज तेवढंच धुणे. धुवून धुवून पार मानगाट माझी कामात नाही. अरे मी काल स्वतःहून कपडे काढले तर बलच नाही ते धुणं धुवायचं. जाऊते. रोज तेवढंच धुणे. असू दे आता काय हाय म्हणल्यानंतर धुवावं तर लागतं. अगं मी पण काल स्वतःहून काढलेली. बरं असू दे. पडली असं पाण्यात तिथं म्हणा. काय आजीचं काय स्वयंपाक चाललाय काय माहिती. बघा बरं. आमच्या सासूबाईंचं काय स्वयंपाक चाललाय. जा दाखव जा. वांग्याची भाजी केली. जा चलू द्या तिकडं तुमचं आजोबा माझं उरकू द्या काम करून. कांदा कशाला चिरते? थालीपीठ. थालीपीठ करायचे म्हणलं खाईन नेलं कुठं कुठं ताजं ताजं. मला आणि पप्पाला तुम्ही सारखं असंच करता. आता काय करायचं बाया. मी पप्पाने जणू काय तुमचं लईच मोठं केलंय. म्हणलं नेनूला लईच आवडतं थालीपीठ. मग ते माझं पप्पाचं आत्याचं अण्णाचं ह्यांचं सगळ्यांचं फेवरेट आहे. मनीषाला तर लई आवडतं. म्हणाय गेलं तर आमच्या घरातल्या ऑल सदस्यांना साहेब कोणाकोणाला आवडतं झपाट लाखी लई आवडतं. ते आल्यावर करायचं करत ना. तर आत्या कधी येईल काय माहिती. 23ला येईल. 23 तारखेला 24ला यात्रा म्हणजे. पप्पाला आवडतं की पप्पा खातो. पप्पा संदीपला आवडतं. आमच्या आजीच्या तिन्ही पोरांना आवडतं घरात. माझ्या पोरांना तिन्ही आवडतं बाया. काय मग बापू कुठे गेलत? बापू रानात गेलत ना. बापू गेले की रानात. बापूला काम आलं माघारी. आलो तांबे गेला कुठं. मला तर सकाळ सकाळ भूक लागली. मी चहा आणि बिस्किट खाल्लं. कुण्या मी खाल्लं खाल्लं का? तुला काय नाही कौतिक
सांगा तर म्हणता सारखी ही अशी केलेलीच असते. मी आधी बारकेपणी म्हणजे आजारी असायची ना सारखी, म्हणजे दुसरी तिसरी होती त्यावेळेस मला पप्पा सारखं आणायचं ओरिओचं बिस्किट, माझं फेवरेट होतं. रात्री मग काय नाही, काय जेवायचंच नाही, फक्त दुधात बिस्किट मस्त पैकी आपलं बिस्किट बुडून खायचं. हो, भाकरी कालवून तसंच हो, कालची मटकी तशीच राहिली. ती हुलगाय का मटकी फुलगान मटकी दोन्ही मिळून या तशीच राहिली बाई. काय करा, खातच नाही ती. लय स्वयंपाक करावा लागतो. आता म्हणलं थालीपीठ करा गरम गरम. हळकुंड लई झाली का? हळकुंड हळद लई झाली. सगळं दरवळ आणले. ज्वारी, त्यात गहू, त्यात डाळ, जिरी, हळकुंड टाकून मस्तपैकी दळून आणलं. नुसती मिरची आणि कांदा टाकायचा, लसूण, कोथिंबीर, झाले थालीपीठ. बस बाया नाही तर संध्याकाळचं त्याच्यावर राहावं लागतंय रोज. तीच खावं लागतंय रोज. रात्री तर स्वयंपाकच केला नव्हता मी तर दिवाळी खाल्ली लगेच झोपली, मला झोप लागली होती. झोप लागलेली ती रात्री लवकर झोपली. ही कधी उठून गेली माहिती पण नाही मला तर. पप्पा मम्मी किती वाजता काय झोप लागती वय. 2 दिवस झाले. 1 दिवस लागते की 1 दिवस लागत. होय गाजी, गाडी कोणी आणली ग? ही स्कूटीवर कोण कोण आलत? ऋतुजी आणि दीपू काका. बहुतेक मग ऋतुजा आंटी आणि मम्मी स्कूटीवर असतील आणि पप्पा आणि दीपू काका त्या 2 व्हीलरवर असतील. कारण की जर ऋतुजा आंटीला तिकडे सोडवायला गेली तर इकडे गाडी पप्पाला आणायला आली नसती ना, आणि मम्मीला तर गाडी काय चालवायची नाही. या सगळी गरम गरम धपाटी खायला. धपाटी खायला दिवाळीची सगळी यादी जत्रेला. धपाटी खायला, काय करंजा खायला, चिवडा खायला. दिवाळी एवढीच केली दिवाळी बर का. मला उरकाना काय करू, नेहमी तर काय काम करू लागते. कवा नाही कवा तिच्या मनाला आलं, मनाला तर बसलं, उन्हाला तर गेलं सावलीला. असलं पण मी काम करायचं ठरवलं आणि मी अख्खं काम करते. ते लाडू बांध म्हणलं, मी अख्खं लाडू बांधलं का नाही. आणि मग मला एकटीला उरकाना काय करू. केलंय आपलं थोडं थोडं, मरू दे तिकडं. काय यार मजबुरी असते काहीतरी. काय असं ती करायचं उली उली, मग तिकडं काय करावं. मग आता करंज्या करावं लागते. ती दिसले थोड्या केलत्या, ती संपल्या. फळ्या राहिल्या, चकली राहिली, सगळं राहिले. काय चकली तर काय आपल्याला करता येत नाही. मम्मीला पीठ मळायला लावते. थांब मी काय करते, मोबाईल मध्ये रेसिपी बघते, मग करू आपण. बघ आपण करू. ह्या मम्मीच्या भरोश्यावर राहणं म्हणजे लय चुकीचं आहे. दिदाबाई माझी बघ की, मनीषा त्याची कसलं काही बी करती, लय भारी करती बाई. यार ती दोन्ही तर विचारच नाही करायचं. काय सांगायची गरज नाही, सगळं करत. लय हुशार दिदाबाई. ती दोन्ही म्हणा गेलं तर तितकी हुशार पण नाही. शिकली काय नाही, एक तर गेलं की सगळं करणार आहे. तर मला तर काहीच करून देणार नाही. नुसतं पण ती खायचं काम करायचं आजे. तसं माझी ज्ञानोनी मला केलं पाहिजे. करते आजी एखाद्या वेळेस. खायचं काम, ज्ञानो आणू चिव असं खायचं काम केलं पाहिजे. तेव्हा माझ्या हाताखाली यायच्या चिमण्या आले त्या हाताखाली. आता चिवळी एक बघ तशी हुशार निघा. मी करते की लाका, तुम्हाला वाटतं मी करत नाही. तू करते पण अजून अंग करीन ना. काय म्हणजे मला काय वाटतं तो असं म्हणजे अख्खा स्वयंपाक मीच करायचा एकटीने. हा असं मला वाटतं की मला तो चुकला. हा मी म्हणजे करते पण इतकं नाही. मी हाताखाली द्यायचं, भाजी बिजी काय करायची असते तर करायला लावायची, बस लय झालं. काय बापू काय नाही जेवायला धपाटे खायला. बापूला एक तर धपाटा आवडतो. धपाट नाही आवडत. असू द्या कसं म्हणतात तसं. नाही किती वाजले त्याच्यामुळं म्हणलं आधी धपाटे करावं बापूला. आता वाजले ते बघा 10:30. 9:45.
मग आता जेवाय या समजे पद्धतशीर जीव वापून सारी हो बर हा पाण्याचा तांब्या घेतो माझा नका घेऊ. आता कुठं तांबीच नाही ते की तांब्या आपली. हो का? नाही. तांबीच आहे का? ही सगळी जर असली ना एका जाग्यावर तिथे धपाट्याचं गरम गरम धपाटी तव्यात उतरली की सगळी संपून जाते. करायची की निमित्त खाण्यावरच जातात आणि मग भाजीवर अगं पहिली खायचे. संदीपन गोटम आणि मनीषा खाया बसाय तिघ जण किती धपाटीने करायची पण ती भांडार त्यांचं करायचं. आता कोणी खायना आणि आता कुणी काय नाही लय गरम गरम खायची. खायना लय अवघड झाले. तुम्हाला काय भाकरी करू काय मग काय भाकर खायची होय. अरे एक भाकरी कर उपाशी मारायची. आता हाटीलावर जायचंय का नाही तुझी काय तुमचं रोजच हातील काम आहे का? असू द्या. नाही जायचंय का काय बाय बाय.